पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 9. सानियाचा कबुली जबाब. जुन्या वेअरहाऊसमध्ये पावसाच्या थेंबांचा आवाज घुमत होता. राहुल, करण आणि पोलीस सावधपणे आत शिरले. मध्यभागी ठेवलेल्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती हळूहळू उभी राहिली. राहुलचे डोळे विस्फारले. सानिया? होय, ती सानियाच होती. पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा अहंकार नव्हता. ना राग होता, ना सुडाची भावना. तिच्या डोळ्यात फक्त भीती आणि पश्चाताप दिसत होता. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. शेवटी राहुल म्हणाला, रघुनाथ कुठे आहे? सानियाने खाली मान घातली. मला माहित नाही. खोटं बोलू नकोस. करणचा आवाज कठोर झाला. आम्हाला सगळं माहित आहे. सानियाच्या डोळ्यात पाणी आलं. नाही करण, यावेळी मी खरंच सत्य बोलते आहे. राहुल काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवत होतं, सानिया आज वेगळी वाटत होती. जणू ती आतून पूर्णपणे तुटली होती. मग इथे का बोलावलं? राहुलने विचारलं. सानियाने थरथरत्या हातांनी एक फाईल पुढे केली. हे घे. राहुलने ती उघडली. आत अनेक कागदपत्र होती. बँक व्यवहार, गुप्त करार आणि रघुनाथ महाजनच्या अनेक व्यवहारांचे पुरावे. करण आश्चर्याने म्हणाला, हे सगळं तुला कुठून मिळालं? सानियाने खोल श्वास घेतला. कारण मीच त्याच्यासोबत काम करत होते. राहुलच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. हे सत्य त्याला आधीपासून माहीत होतं, पण पुढचं वाक्य ऐकून तो स्तब्ध झाला. पण आता मला माझी चूक समजली आहे आणि मी त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे. खोलीत शांतता पसरली. करण अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता. अचानक इतका बदल? सानियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मला वाटतं मी राहुलला परत मिळवण्यासाठी लढते आहे, पण प्रत्यक्षात मी एका राक्षसाला मदत करत होते. तिने डोळे पुसले. रघुनाथने मला वापरलं, माझ्या भावनांशी खेळला आणि मी मूर्खासारखी त्याच्यावर विश्वास ठेवला. राहुल शांतपणे ऐकत होता. त्याच्या मनात राग नव्हता, पण दया नक्की होती. कारण त्याला समजलं होतं, सानिया चुकीची होती, पण ती पूर्णपणे वाईट नव्हती. तेवढ्यात सानियाने एक पेनड्राईव्ह पुढे केली. यामध्ये रघुनाथच्या सर्व योजना आहेत, त्याच्या गुप्त ठिकाणांचे पत्ते आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे. राहुलच्या चेहऱ्यावर आशेची किरण दिसू लागली. अखेर रघुनाथला पकडण्याची संधी मिळाली होती. पण त्याच क्षणी वेअरहाऊसच्या बाहेर मोठा स्फोट झाला. धाड! संपूर्ण इमारत हादरली. सगळे घाबरून बाहेरच्या दिशेने पाहू लागले. धूर पसरला होता. पोलीस धावत बाहेर गेले. राहुलने सानियाकडे पाहिलं. ती थरथरत होती. अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. नाही, ती पुटपुटली. तो इथे आलाय. कोण? राहुल ओरडला. सानियाचा आवाज थरथरत होता. रघुनाथ. त्याच क्षणी वेअरहाऊसच्या स्पीकरमधून एक आवाज घुमला. एक ओळखीचा, थंड आणि भयानक आवाज. शाबास सानिया, शेवटी तू माझा विश्वासघात केलास. सगळे स्तब्ध झाले. तो रघुनाथच होता. पण मी आधीच याची तयारी केली होती. राहुलने आजूबाजूला पाहिलं. समोर ये रघुनाथ. रघुनाथ हसला. इतकी घाई करू नकोस राहुल, आपली भेट लवकरच होईल. पण त्याआधी तुला एक भेट देतो. अचानक वेअरहाऊसच्या मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. तो व्हिडिओ पाहताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या व्हिडिओमध्ये वैदेही दिसत होती. ती एका अज्ञात ठिकाणी बंदिस्त होती. तिच्या हातांना दोर बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुलच्या तोंडून शब्दच फुटले नाहीत. वैदेही? रघुनाथचा आवाज पुन्हा घुमला. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे राहुल. जर वैदेहीला वाचवायचं असेल तर मला शोधून दाखव. स्क्रीन काळी झाली. राहुलच्या डोळ्यात संताप आणि भीती दोन्ही दाटून आले. कारण आता हा लढा व्यवसायाचा नव्हता, तर त्याच्या प्रेमाचा होता आणि वैदेहीचा प्रत्येक क्षण धोक्यात होता. वैदेहीचा शोध. वेअरहाऊसमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. राहुलच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होता, वैदेही. स्क्रीन काळी झाली होती, पण त्या काही सेकंदाच्या व्हिडिओने राहुलचं जग हादरवलं होतं. त्याच्या हातातून पेनड्राईव्ह खाली पडली. नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. वैदेहीला काही होऊ देणार नाही. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तेथे फक्त निर्धार होता. कारण त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आपण तिला शोधू.
काहीही झालं तरी सानियाही हादरली होती. तिने राहुलकडे पाहिलं. मला कल्पनाही नव्हती की तो इतक्या खालच्या पातळीला जाईल. राहुलने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याला तिच्या डोळ्यात खरी पश्चातापाची भावना दिसत होती. पण आत्ता त्याच्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी वेळ नव्हता. वैदेही संकटात होती आणि प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. पोलिसांनी ताबडतोब व्हिडिओची तपासणी सुरू केली. करणने स्क्रीनवरील प्रत्येक फ्रेम बारकाईने पाहायला सुरुवात केली. काही वेळानंतर तो अचानक ओरडला, राहुल, काय झालं? करणने स्क्रीन झूम केली. वैदेहीच्या मागे एका भिंतीवर एक छोटासा बोर्ड दिसत होता. धूसर अक्षरं होती, पण त्यातील काही शब्द वाचता येत होते. शक्ती इंडस्ट्रीयल. राहुलच्या डोळ्यात चमक आली. शक्ती इंडस्ट्रीयल पार्क? करणने मान हलवली. हो, शहराबाहेरचा जुना औद्योगिक परिसर जो अनेक वर्षापासून बंद आहे. राहुलने वेळ न दवडता पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे वैदेही एका अंधाऱ्या खोलीत बसली होती. तिच्या हातांना बांधलेली दोरी आता घट्ट झाली होती. खोलीत एकच पिवळसर बल्ब लटकत होता. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठा विश्वासही होता. राहुल मला शोधेल. तिने डोळे मिटले, त्याच्या चेहऱ्याची आठवण काढली आणि स्वतःला धीर दिला. तेवढ्यात दरवाजा उघडला. रघुनाथ आत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं थंड हास्य होतं. कशी आहेस वैदेही? वैदेहीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तू फॅड आहेस. जर हिम्मत असेल तर राहुलशी समोरासमोर लढ. रघुनाथ हसला. तू अगदी राहुल सारखीच बोलतेस, पण तुमच्या दोघांची एकच कमजोरी आहे, प्रेम. वैदेही शांतपणे म्हणाली, प्रेम कमजोरी नसतं, ती ताकद असते. क्षणभर रघुनाथच्या चेहऱ्यावर राग उमटला, पण तो पुन्हा हसला. लवकरच तुला कळेल कोण बरोबर आहे. तो बाहेर निघून गेला. दरवाजा पुन्हा बंद झाला. दुसरीकडे राहुल, करण आणि पोलीस शक्ती इंडस्ट्रीयल पार्ककडे निघाले होते. रात्र गडद होत चालली होती. आकाशात विजा चमकत होत्या. गाड्यांचा ताफा वेगाने पुढे जात होता. राहुल सतत वैदेहीचा विचार करत होता. त्यांच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून जात होता. तो स्वतःशीच म्हणाला, मी येतोय वैदेही, तुला काही होऊ देणार नाही. काही वेळातच ते इंडस्ट्रीयल पार्कमध्ये पोहोचले. जुनी मोडकळीस आलेली कारखान्यांची इमारती अंधारात उभ्या होत्या. सगळीकडे भयानक शांतता होती. अचानक करणने एका इमारतीकडे बोट दाखवलं. राहुल, तिथे बघ. त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एक दिवा लागलेला दिसत होता. बाकी संपूर्ण परिसर अंधारात होता. राहुलच्या मनात आशेचा किरण जागा झाला. ती तिथे असू शकते. सगळे सावधपणे त्या इमारतीकडे जाऊ लागले. पण त्यांना कल्पना नव्हती की रघुनाथने त्यांच्यासाठी आणखी एक सापळा तयार केला होता. आणि यावेळी फक्त वैदेहीच नव्हे, तर राहुलचाही जीव धोक्यात येणार होता. मृत्यूच्या सापळ्यात. शक्ती इंडस्ट्रीयल पार्कच्या त्या मोडकळीस आलेल्या इमारतीसमोर राहुल, करण आणि पोलीस उभे होते. वरच्या मजल्यावर लागलेला एकमेव दिवा अंधारात अधिकच भयानक वाटत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. पावसाच्या सरी वाढत होत्या. राहुलच्या मनात फक्त एकच विचार होता, वैदेहीला वाचवायचं. तो इमारतीच्या दिशेने सरकू लागला. पोलिसांनी त्याला थांबवलं. राहुल सर, आत धोका असू शकतो. राहुलचा आवाज ठाम होता. माझं प्रेम तिथे अडकलेलं आहे, मी थांबू शकत नाही. करणही त्याच्यासोबत पुढे आला. तू एकटा जाणार नाहीस. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अनेक संकट त्यांनी एकत्र पार केली होती आणि आजही ते एकत्रच उभे होते. ते सावधपणे इमारतीत शिरले. जुन्या जिन्यांवर धूळ साचली होती. प्रत्येक पावलाचा आवाज रिकाम्या इमारतीत घुमत होता. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना एक लांब कॉरिडॉर दिसला. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून प्रकाश येत होता. राहुलचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तो धावत त्या दरवाजाजवळ पोहोचला आणि जोरात दरवाजा उघडला. वैदेही. खोलीत कोणीच नव्हतं. मध्यभागी फक्त एक खुर्ची ठेवलेली होती आणि त्या खुर्चीवर एक लिफाफा. राहुलने तो उघडला. आत एक चिठ्ठी होती. शाबास राहुल, तू इथपर्यंत पोहोचलास,
पण अजून खेळ संपलेला नाही. रघुनाथ म्हणाला. करण संतापला. पुन्हा एकदा फसवलं त्याने. तेवढ्यात बीप 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 एक विचित्र आवाज ऐकू आला. राहुल आणि करणने आजूबाजूला पाहिलं. आवाज खोलीच्या खालील भागातून येत होता. करणचा चेहरा फिकट पडला. राहुल, हे चांगलं नाही. त्याने जमिनीखाली लपवलेलं एक इलेक्ट्रॉनिक उपकरण पाहिलं. त्यावर लाल रंगाचा टायमर चालू होता. 3 मिनिट 45 सेकंद. राहुलच्या अंगावर काटा आला. बॉम्ब! त्याच क्षणी संपूर्ण इमारतीत सायरन वाजू लागला. पोलिसांनी खालून ओरडायला सुरुवात केली. सगळे बाहेर या, इमारतीत स्फोटके आहेत. रघुनाथचा आवाज अचानक स्पीकरमधून घुमला. स्वागत आहे माझ्या शेवटच्या खेळात. राहुलचा संताप अनावर झाला. समोर ये रघुनाथ. रघुनाथ हसला. इतकी घाई नको, आधी एक कोडं सोडव. खोलीच्या भिंतीवर अचानक एक स्क्रीन सुरू झाली. त्यावर 2 लाईव्ह व्हिडिओ दिसू लागले. पहिल्या स्क्रीनवर वैदेही दिसत होती. ती एका अंधाऱ्या खोलीत बांधलेली होती. दुसऱ्या स्क्रीनवर विक्रम खन्ना दिसत होते. राहुल हादरला. बाबा! विक्रम खन्नांना काही गुंडांनी एका गोदामात बंदिस्त केलं होतं. रघुनाथचा आवाज पुन्हा घुमला. तुझ्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत. तू फक्त एकालाच वाचवू शकतोस, वैदेही किंवा तुझे वडील. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. करणही स्तब्ध झाला. हा फक्त सापळा नव्हता. ही राहुलच्या आयुष्यातील सर्वात कठीण निवड होती. प्रेम की कुटुंब. रघुनाथ मोठ्याने हसू लागला. चल राहुल, तुझ्या प्रेमाची आणि तुझ्या कर्तव्याची परीक्षा घे. राहुलच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याच्या मनात वैदेहीचा चेहरा तळवळला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या वडिलांचा. दोघेही त्याच्यासाठी जीवापेक्षा प्रिय होते. घड्याळ टिक टिक करत होतं. 2 मिनिट 18 सेकंद. वेळ संपत चालली होती आणि राहुलला निर्णय घ्यावाच लागणार होता. पण त्याच क्षणी करणच्या नजरेस स्क्रीनच्या कोपऱ्यात एक छोटी गोष्ट दिसली. ती गोष्ट पाहून त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. राहुल, मला वाटतं रघुनाथने एक चूक केली आहे. राहुल त्याच्याकडे पाहिलं आणि त्या एका चुकीमुळे संपूर्ण खेळ उलटू शकतो याची त्याला अजून कल्पनाही नव्हती. रघुनाथची घातक चूक. 2 मिनिट 18 सेकंद. टायमर वेगाने पुढे सरकत होता. संपूर्ण इमारतीत सायरनचा कर्कश आवाज घुमत होता. राहुलच्या कपाळावर घाम जमा झाला होता. एका स्क्रीनवर वैदेही, दुसऱ्या स्क्रीनवर विक्रम खन्ना आणि त्याला दोघांपैकी एकाची निवड करायला भाग पाडणारा रघुनाथ. पण अचानक करण ओरडला. राहुल, स्क्रीनकडे नीट बघ. राहुलने गोंधळलेल्या नजरेने स्क्रीनकडे पाहिलं. काय झालं? करणने वैदेहीच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात झूम केलं. तिथे एका लोखंडी खांबावर काही अंक लिहिलेले दिसत होते. W17. मग त्याने विक्रम खन्नाच्या स्क्रीनवर झूम केलं. तिथेही तसाच एक खांब होता आणि त्यावर लिहिलं होतं W17. राहुल काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्याच्या डोळ्यात चमक आली. करण म्हणजे? करण हसला. दोघेही एकाच ठिकाणी आहेत. राहुलला धक्का बसला. रघुनाथने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता. 2 वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ दाखवून त्याला गोंधळात टाकलं होतं. पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याचं रहस्य उघडलं होतं. त्याच क्षणी स्पीकरमधून रघुनाथचा रागाने भरलेला आवाज आला. करण, तू नेहमीच माझ्या वाटेत येतोस. करण हसला. आणि तू नेहमीच एक चूक करतोस. रघुनाथ संतापला. कारण त्याचा सर्वात मोठा डाव उघड झाला होता. 1 मिनिट 49 सेकंद. टायमर अजूनही चालू होता. राहुलने पटकन पोलिसांना माहिती दिली. गोदाम W17 शोधा. पोलीस ताबडतोब कामाला लागले. इंडस्ट्रियल पार्कचा नकाशा तपासण्यात आला. काही सेकंदात उत्तर मिळालं. W17 वेअरहाऊस. पूर्वेकडच्या भागात. राहुल धावत खाली उतरू लागला. करण त्याच्या मागे होता. पण तेवढ्यात आणखी एक अडचण समोर आली. 1 मिनिट 15 सेकंद. बॉम्ब अजूनही सक्रिय होता. जर तो फुटला तर संपूर्ण इमारत कोसळणार होती आणि आत असलेले अनेक पोलीस अडकणार होते. राहुल थांबला. त्याच्या समोर कठीण निर्णय होता. बॉम्ब निष्क्रिय करायचा की वैदेहीला वाचवायला धावायचं. करणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जा राहुल, मी हे सांभाळतो. पण वेळ नाही.
वैदेहीला तुझी गरज आहे. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. करण, तू माझ्यासाठी भावापेक्षा कमी नाहीस. करण हसला. मग भावावर विश्वास ठेव. राहुलने मान हलवली आणि तो वेअरहाऊस W17च्या दिशेने धावू लागला. दुसरीकडे वैदेही एका अंधाऱ्या खोलीत बसली होती. तिच्या हातावरील दोरांमुळे जखमा झाल्या होत्या, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण तिला विश्वास होता राहुल येईल. तेवढ्यात दरवाजा उघडला. रघुनाथ आत आला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तुझा राहुल माझा खेळ बिघडवतोय, वैदेही शांतपणे म्हणाली. कारण सत्य नेहमी खोट्यावर विजय मिळवतं. रघुनाथ जोरात हसू लागला. अजून विजय झालेला नाही. काही मिनिटात सगळं संपेल. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. रघुनाथच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अशक्य! त्याला समजलं राहुलने त्याचा ठाव ठिकाणा शोधला आहे. पहिल्यांदाच रघुनाथ घाबरला, आणि जेव्हा गुन्हेगार घाबरतो तेव्हा तो सर्वात मोठी चूक करतो. बाहेर पोलिसांनी वेअरहाऊसला घेराव घातला होता. राहुलही तिथे पोहोचला. त्याने इमारतीकडे पाहिलं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली, कारण आत वैदेही होती आणि रघुनाथही. आज अनेक वर्षांचा खेळ संपणार होता, पण अचानक वेअरहाऊसच्या आतून एक गोळीबाराचा आवाज घुमला. धाड! राहुलचा चेहरा फिकट पडला, कारण त्याला कळत नव्हतं ती गोळी कोणाला लागली होती. वैदेहीला, रघुनाथला की अजून कोणाला? हे पाहू आपण भाग 10 मध्ये. गोळी कोणाला लागली. कथा इथपर्यंत जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.